इन्स्पायरिंग एज्युकेशन या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये आपले मी मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा थडीवकडगाव तालुका सोनपेठ जिल्हा परभणी याद्वारे आयोजित राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना परीक्षा NMMS एक्झाम या परीक्षेचा शालेय क्षमता चाचणी 35 मार्काची प्रश्नपत्रिका हा पेपर फायनल परीक्षेमध्ये 90 मार्काचा असतो हे लक्षात ठेवा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न पहिला, जनगण मन या आपल्या राष्ट्रगीताचे निर्माते कोण? प्रश्न पहिला, जनगण मन या आपल्या राष्ट्रगीताचे निर्माते कोण? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रवींद्रनाथ टागोर। प्रश्न दुसरा, खालीलपैकी कोणी इसवी सन 1913 मध्ये भारतीय चित्रपट सृष्टीची मुहूर्तमेढ रोवली? खालीलपैकी कोणी इसवी सन 1913 मध्ये भारतीय चित्रपट सृष्टीची मुहूर्तमेढ रोवली? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दादासाहेब फाळके यांनी। प्रश्न तिसरा, खालीलपैकी कोणते साधन मौखिक साधनात येते? खालीलपैकी कोणते साधन मौखिक साधनात येते? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लोकगीते। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लोकगीते। प्रश्न चौथा पाहूया। सामान्य जनतेचे प्रबोधन व संघटन करण्यासाठी बहिष्कृत भारत या पत्रातून कोणी लिखाण केले? बघा प्रश्न नीट ऐका। सामान्य जनतेचे प्रबोधन व संघटन करण्यासाठी बहिष्कृत भारत या पत्रातून कोणी लिखाण केले? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत भारत या पत्रातून लिखाण केले। प्रश्न पाचवा, मोनालिसा व द लास्ट सपर या चित्रकृती कोणाशी संबंधित आहेत? मोनालिसा व द लास्ट सपर या चित्रकृती खालीलपैकी कोणाशी संबंधित आहेत? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 लिओनार्दो द विंची। लिओनार्दो द विंची यांच्याशी संबंधित मोनालिसा व द लास्ट सपर या चित्रकृती आहेत। प्रश्न 6वा, इसवी सन 1450 सुमारास कोणी छपाई यंत्राचा शोध लावला? इसवी सन 1450 सुमारास कोणी छपाई यंत्राचा शोध लावला? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जोहान्स गुटेनबर्ग यांनी 1450 मध्ये छपाई यंत्राचा शोध लावला। प्रश्न 7वा, कोणत्या देशात औद्योगिक क्रांतीला प्रारंभ झाला? कोणत्या देशामध्ये औद्योगिक क्रांतीला प्रारंभ झाला? या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 इंग्लंड। इंग्लंड या देशाला औद्योगिक क्रांतीचं माहेरघर म्हणतात, कारण त्या देशामध्ये प्रथमतः औद्योगिक क्रांतीला प्रारंभ झाला। प्रश्न 8वा पाहूया। मुंबई ठाणे रेल्वे मार्गावर केव्हा आगगाडी धावू लागली? प्रश्न 8वा, मुंबई ठाणे रेल्वे मार्गावर केव्हा आगगाडी धावू लागली? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1853। 1853 साली मुंबई ठाणे रेल्वे धावू लागली। प्रश्न 9वा, ओडिशा राज्यात निरनिराळ्या स्वतंत्र राजाकडे खडे सैनिक होते, त्यांना काय म्हणत? बघा प्रश्न ऐका। ओडिशा राज्यात निरनिराळ्या स्वतंत्र राजाकडे खडे सैनिक होते, त्यांना काय म्हणत? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पाईक। पाईक म्हणत जे खडे सैनिक आहेत त्यांना। प्रश्न 10वा, बराकपूरच्या छावणीतील कोणत्या सैनिकाने ब्रिटिश अधिकाऱ्यावर गोळी झाडली? बराकपूरच्या छावणीतील कोणत्या सैनिकांनी ब्रिटिश अधिकाऱ्यावर गोळी झाडली? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मंगल पांडे। मंगल पांडे या सैनिकाने ब्रिटिश अधिकाऱ्यावर गोळी झाडली। पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न 11वा, संसदीय शासन पद्धती कोठे विकसित झाली? संसदीय शासन पद्धती कोठे विकसित झाली? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 इंग्लंड या देशामध्ये संसदीय शासन पद्धती विकसित झाली। प्रश्न 12वा, अध्यक्षीय शासन पद्धती कार्यकारी प्रमुख कोण असतात? अध्यक्षीय शासन पद्धतीत कार्यकारी प्रमुख कोण असतात? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 राष्ट्राध्यक्ष हे अध्यक्षीय शासन पद्धतीत कार्यकारी प्रमुख असतात। प्रश्न 13वा पाहूया। राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात?
राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. प्रश्न 14वा पाहूया. दरवर्षी कोणत्या महिन्यात अर्थमंत्री देशाचे अंदाजपत्रक लोकसभेत सादर करतात? प्रश्न 14वा. दरवर्षी कोणत्या महिन्यात अर्थमंत्री देशाचे अंदाजपत्रक सादर करतात? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 फेब्रुवारी महिन्यामध्ये अर्थमंत्री देशाचं अंदाजपत्रक सादर करतात. प्रश्न 15वा पाहूया. संसदेचे पहिले व कनिष्ठ सभागृह कोणते? संसदेचे पहिले व कनिष्ठ सभागृह कोणते? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लोकसभा हे संसदेचे प्रथम आणि कनिष्ठ सभागृह आहे. प्रश्न 16वा. भारतातील वेळेच्या अचूकते संदर्भातील सेवा कोणती संस्था पुरवते? भारतातील वेळेच्या अचूकते संदर्भातील सेवा कोणती संस्था पुरवते? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भारतीय राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळा ही भारताच्या वेळेच्या अचूकते संदर्भात सेवा पुरवते. प्रश्न 17वा. आपण पृथ्वीच्या ज्या थरात राहतो त्याला काय म्हणतात? आपण पृथ्वीच्या ज्या थरात राहतो त्याला काय म्हणतात? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 भूकवच. भूकवच असं म्हणतात. प्रश्न 18वा पाहूया. लावारस थंड झाल्यावर त्यापासून कोणता खडक तयार होतो? प्रश्न 18वा. लावारस थंड झाल्यावर त्यापासून कोणता खडक तयार होतो? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अग्निजन्य खडक. अग्निजन्य खडक तयार होतो. प्रश्न 19वा. वातावरणातील वायुरूप बाष्पाचे जलरूपात परिवर्तन होण्याच्या क्रियेला काय म्हणतात? बघा प्रश्न आहे का. वातावरणातील वायुरूप बाष्पाचे जलरूपात परिवर्तन होण्याच्या क्रियेला काय म्हणतात? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सांद्रीभवन असं म्हणतात. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 20वा. बाष्पीभवन हे कशाचे बाष्पात रूपांतर करणारी प्रक्रिया आहे? बाष्पीभवन हे कशाचे बाष्पात रूपांतर करणारी प्रक्रिया आहे? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पाण्याचे. प्रश्न 21वा पाहूया. किनाऱ्यालगत असलेला व समुद्रात बुडालेला जमिनीचा भाग म्हणजे काय? प्रश्न 21वा पाहूया आपण. किनाऱ्यालगत असलेला व समुद्रात बुडालेला जमिनीचा भाग म्हणजे काय? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भूखंड मंच. प्रश्न 22वा पाहूया. कोणत्या महासागरातील मरियाना गर्ता हा जगातील सर्वात खोल गर्त आहे? कोणत्या महासागरातील मरियाना गर्ता हा जगातील सर्वात खोल गर्त आहे? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पॅसिफिक महासागरातील मरियाना गर्ता हा जगातील सर्वात खोल गर्त आहे. प्रश्न 23वा पाहूया. माउंट एव्हरेस्टची उंची किती मीटर आहे? माउंट एव्हरेस्टची उंची किती मीटर आहे? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 8848 मीटर माउंट एव्हरेस्टची उंची आहे. प्रश्न 24वा पाहूया. उष्ण व थंड सागरी प्रवाह एकत्र येतात त्या प्रदेशात खालीलपैकी कशाची निर्मिती होते? बघा उष्ण व थंड सागरी प्रवाह एकत्र येतात त्या प्रदेशात खालीलपैकी कशाची निर्मिती होते? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दाट धुके. दाट धुकेंची निर्मिती तिथं होते. प्रश्न 25वा. भारतातील खालीलपैकी कोणते शहर नियोजित शहर म्हणून ओळखले जाते? बघा भारतातील खालीलपैकी कोणते शहर नियोजित शहर म्हणून ओळखले जाते? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चंदीगड हे नियोजित शहर म्हणून ओळखले जाते. प्रश्न 26वा पाहूया. जागतिक आरोग्य दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? बघा जागतिक आरोग्य दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 7 एप्रिल रोजी साजरा केला जातो. पुढे पाहूया प्रश्न 27वा. रेबीज हा संसर्ग रोग झालेला कोणता प्राणी चावल्यास होतो? रेबीज हा रोग संसर्ग झालेला कोणता प्राणी चावल्यास होतो? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4
यापैकी सर्व म्हणजे कुत्रा, ससा, माकड हे चावल्यानंतर संसर्ग झालेले हे प्राणी चावल्यानंतर हा रेबीज नावाचा रोग होतो। प्रश्न 28वा पाहूया। इलिसा ही रक्ताची चाचणी कोणत्या रोगाचे निदान करण्यासाठी केली जाते? इलिसा ही रक्ताची चाचणी कोणत्या रोगाचे निदान करण्यासाठी केली जाते? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 एड्स। एड्स या रोगाचं निदान करण्यासाठी इलिसा ही रक्ताची चाचणी केली जाते। प्रश्न 29वा। खालीलपैकी कोणता रोग अनुवंशिक रोग आहे? खालीलपैकी कोणता रोग अनुवंशिक रोग आहे? बघा, बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व, यापैकी सर्व। कारण कॅन्सर, मधुमेह, हृदयविकार हे असंसर्गजन्य म्हणजे अनुवंशिक रोग आहेत। पुढे प्रश्न पाहूया। प्रश्न 30वा। बस अचानक थांबल्यास बसमधील प्रवासी पुढच्या दिशेने फेकले जातात कारण? बस अचानक थांबल्यास बसमधील प्रवासी पुढच्या दिशेने फेकले जातात कारण? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गतीच्या जडत्वामुळे। पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न 31वा। प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावर सुमारे किती किलोग्रॅम हवेचा दाब असतो? प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावर किती किलोग्रॅम हवेचा दाब असतो? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 100 किलोग्रॅम हवेचा दाब असतो। प्रश्न 32वा। राष्ट्रीय विषाणू संस्था पुणे या संस्थेची स्थापना कोणत्या साली करण्यात आली? राष्ट्रीय विषाणू संस्था पुणे या संस्थेची स्थापना कोणत्या साली करण्यात आली? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1952 साली राष्ट्रीय विषाणू संस्था पुणे या संस्थेची स्थापना करण्यात आली। प्रश्न 33वा। रॉबर्ट हार्डिंग विटाकर यांनी सजीवांची किती गटात विभागणी केली आहे? रॉबर्ट हार्डिंग विटाकर यांनी सजीवांची किती गटात विभागणी केली आहे? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 5 गटामध्ये रॉबर्ट हार्डिंग विटाकर यांनी सजीवाची विभागणी केलेली आहे। प्रश्न 34वा। गुरांना कोणत्या विषाणूचा संसर्ग होतो? प्रश्न 34वा। गुरांना कोणत्या विषाणूचा संसर्ग होतो? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पिकोरना या विषाणूचा गुरांना प्रादुर्भाव संसर्ग होतो। प्रश्न 35वा। खालीलपैकी कोणता रोग अनुवंशिक रोग आहे? बघा नीट ऐका, खालीलपैकी कोणता रोग हा अनुवंशिक रोग आहे? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 यापैकी सर्व। कॅन्सर, मधुमेह, हृदयविकार हे अनुवंशिक रोग आहेत। अशा पद्धतीने आपण हा सराव संच पाहिलेला आहे। धन्यवाद।